घरकुल आहे तर BJP सरकारनं प्रत्येक 12 राज्यामध्ये घरकुल फ्री केलं आणि माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक नागरिकाला घर देऊ ते फ्री देऊ। पण आमचं असं म्हणणं आहे इथं तर एक काही आहे नाही लाभार्थी, इथं कमीत कमी 100 200 500 लोक आहे। तर साऱ्यांची मागणी आहे की बाबा तुम्ही हे तर साऱ्या राज्यामध्ये घरकुल फ्री देऊ राहिले तर तुम्ही इथं काय 10% अमाऊंट हटवू शकत नाही का? आम्ही याच्यासाठी आंदोलन केले, उपोषण केले आणि प्रत्येक आमदाराला माननीय आयुक्त साहेबांना पत्र दिलं, कलेक्टर साहेबांना पत्र दिलं की आमची मागणी पूर्ण करा। एवढे पैसे लोक भरू शकत नाही 10% अमाऊंट, आणि ते भरल्यानंतर पण पुढची जी बँकेची जी कर्जाचे जे पैसे भरायचे तर बँकेवाल्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला 6% ना मी व्याज लावू। 6% जेव्हा जे व्याज लावणार तर आम्हाला घर डायरेक्ट 12-13 लाख रुपये जाणार आहे, हे आम्हाला परवडणार नाही। तरी आमची मागणी अशी आहे जे आपल्या संभाजीनगरचे जेवढे नागरिक आहे तर त्यांनी याच्यावर विचार करावा आणि प्रत्येकाने गव्हर्नमेंटला हे प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तुम्ही इथं काय कामून फ्रीने देऊ राहिले। तर आमची मागणी अशीच आहे, तुम्ही 12 राज्यामध्ये फ्री केलं ना तर इथं पण फ्री करावं अशी आमची मागणी आहे। बस शिवराज चव्हाण साहेब जे केंद्रीय मंत्री आहे BJPचे, तर त्यांनी तर 12 राज्यामध्ये जी घरकुलची PM आवास योजनेची जी घरकुलची योजना आहे तिथे नाही का डायरेक्ट मुफ्तमध्ये घर वाटली आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या संभाजीनगरमध्ये त्यांनी नाही का 10% अमाऊंट पण कमी केली नाही आणि मुफ्त तर सोडून द्या। ते जे 6 लाख रुपये आहे तर त्याचा व्याजासोबत आम्हाला 10 लाख रुपये जाऊ राहिले ते घर, ते तुम्ही लोकांना घर फ्री देऊ राहिले का लोकांकडनं पैसे घेऊ राहिले बिल्डरसारखे? तर इथे लाभार्थी नाराज होऊ राहिले। आता तर समजा तुम्ही जेव्हा 40 फॉर्म काढला, 40 फॉर्म भरा, 30,000 लोक होते तर त्याच्यातून फक्त 5,000 लोकांनी फॉर्म भरले आणि 5,000 मधून पण आता तुमचं म्हणणं आहे 10% अमाऊंट भरा, फक्त 1,000 लोकांनी पैसे भरले, 4,000 लोकांनी पैसे भरले नाही। याच्यावर नाही का केंद्राचे जे लोक आहे केंद्रामध्ये बसलेले आणि जे महाराष्ट्र सरकारमध्ये जे बसलेले त्यांनी विचार करावा आणि लोकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, 10% अमाऊंट हटावावी अशी आमची मागणी आहे। पैसे भरले असाल तर त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही बँकेचा प्रोसिजर करू नका, कारण की आमदार साहेबांचं म्हणणं आहे ते माझ्यावर सोडून द्या। तुम्ही जेव्हा तिथं जाणार तर तुम्हाला हप्ता महिन्यात तिथून चालू होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो।